तुम्ही पण तुमच्या मित्रांसोबत नॉर्थ गोव्याला जायचा प्लॅन करत आहे तर ही रील आता सेव्ह करा, कारण ह्या रील मध्ये मी तुम्हाला वीकेंड साठी चिल आणि बजेट फ्रेंडली प्लॅन सांगणार आहे। सकाळी आंबोली घाटामार्गे आपण गोव्यामध्ये पोहोचलो सकाळी 10 वाजता। तर सर्वात आधी आम्ही बघितलं ही पणजी मधलं कलरफुल सिटी, ज्याला इटली सिटी पण म्हणलं जातं। तर ते आहे पणजी मधलं फाउंटनस आणि इथं फोटोशूट करण्यासाठी तर बेस्ट लोकेशन आहे। दुपारी जेवणासाठी तिथंच तुम्हाला हॉटेल आनंद आश्रम म्हणून भेटून जाईल। तर आम्ही चणक थाळी मागवली की जे की फक्त 280 रुपयाला होती। तिथलं जेवण एवढं टेस्टी आहे, तुम्हाला हे हायली रिकमेंडेड आहे। मग स्टे साठी आम्ही बीच साइड एक होमस्टे बघितला। तर आपल्या फॉलोअर्सना ऑफर आहे, तर फॉलो करा आणि कमेंट मध्ये रूम टाइप करा। मग संध्याकाळी सनसेट बघण्यासाठी आपण गेलो अंजुना बीच वर, जिथे बसण्यासाठी कॅफे, कॅन्डल आणि लाईव्ह म्युझिक सुद्धा असतात। मग नाईटला आम्ही व्हिजिट केलं टिटोज लाईनला। मग त्यानंतर आम्ही क्लबिंग साठी गेलो तलासाला, ज्यामधले डान्स शोज तुम्ही एकदा तर बघितलेच पाहिजे। मग दुसऱ्या दिवशी सकाळी आपण निघालो चिपुरा फोर्टला, जिथं दिल चाहता है पिक्चर मधलं आयकॉनिक सीनचं शूट झालं होतं। हम दोस्त थे, हैं, रहेंगे हमेशा, डेफिनेटली। इथून समुद्र खूप सुंदर दिसतो, तुम्ही सनसेटला सुद्धा इथे येऊ शकता। दुपारी जेवणासाठी आम्ही गेलो संकेश्वर मधल्या फेमस भालेकर खानावळ मध्ये, जिथे तुम्हाला अर्धा ते 1 तास वेटिंग करावंच लागतं। मी तर इथं पहिल्यांदा गेलो होतो, पण एवढी गर्दी का असते हे मला खाल्ल्यावरच कळालं। तर तुम्ही पण इथं गेला नसला तर इथलं सी फूड नक्की ट्राय करा। तर तुम्ही पण तुमच्या मित्रासोबत वीकेंडला नॉर्थ गोवा नक्की एक्सप्लोर करा आणि अशाच व्हिडिओसाठी फॉलो करा एक्सप्लोर विथ किंगला। भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये। नको नको गेट डाऊन